त्याने सांगितलं सगळ्या शिष्याला काय होईल. मी काशीला जाऊन राहिले 21 वर्ष काशीला जाऊन राहिले. तिथे ते प्रायश्चित्त मी माझ्यावर घेईल. मला कुष्ठरोग होईल, महारोग, शरीर संपूर्ण सडून जाईल माझं. ठिकठिकाणी फोडं येतील, प्रत्येक फोडातून दूर रक्त वाहेल, शरीराची दुर्गंधी येईल, मी आंधळा होईल, अंध होईल, शरीराची दुर्गंधी यायला लागेल, शरीर सडायला लागेल. अशा अवस्थेमध्ये 21 वर्ष मी राहील. त्या अवस्थेमध्ये जर तुमच्यापैकी कोणी माझी सेवा करणार नाही तर मी प्रायश्चित्त घेऊ शकतो. 21 वर्ष आणि एवढ्या कठीण परिस्थितीत गुरूंची सेवा करायची आहे. आपण सगळे आहोत, गुरुदर्शन काय सगळं आहे, पण खरोखरच तयार होणं फार कठीण. पण एकदा दृढ विश्वास असला अजिबात काही नाही. जसं ते तिथे अभ्यंतरात निघाला, गुरुने जे काही दिलं ते आपल्याला माहिती, जे काही देणं असेल सगळं चांगलंच आहे. गुरु ते कधीच शिष्याला कुठला त्रासच नाही होत. असा दृढ विश्वास ज्याच्या ठिकाणी आहे त्याने जिंकलं. शिष्य कोणी तयार झाले नाही. कसे तयार होणार, एवढी कठीण परीक्षा आहे. परंतु एक शिष्य तयार झाला. त्याचं नाव होतं दीपक. त्याचं नाव नंतर गुरुचरित्रात संदीपक असं नाव सांगितलं. आणि मग त्यांनी सांगितलं की सद्गुरू मी तयार आहे गोष्टीसाठी. आणि सद्गुरू तयार झाले. नंतर ते शिष्याला घेऊन काशीला आले. मनकर्णिकेच्या उत्तरेला कंबळेश्वर या ठिकाणी त्यांनी आश्रम बांधला आणि गुरु शिष्य तिथे राहू लागले. गुरु शिष्य तिथे राहू लागले. हळूहळू गुरु वेद धर्माने आपलं ते प्रायश्चित्त स्वतःवर घेतलं. शरीराला कुष्ठरोग झाला, शरीर तणायला लागलं, दुर्गंधी यायला लागली, ठिकठिकाणी खूप रक्त शरीरातून व्हायला लागलं, दुर्गंधी यायला लागली, अतिशय त्रास व्हायला लागला, अंधपणे डोळे गेले, काही शरीर काम करत असं झालं. परंतु संदीपक हा शिष्य त्या अवस्थेमध्ये रोज गुरुची सेवा करतो. रोज गुरुचं शरीर साफ करणं, त्यांच्या जखमांना मलम लावणं, त्यांना हवं नको ते सगळं बघणं, भिक्षा मागून आणणं, त्यांना खायला देणं. खूप त्रास होत होता शरीराला गुरूंच्या. म्हणून कधी कधी चिडचिड सुद्धा करत नाही. खूप रागवायची, शिवाय द्यायची शिष्याला. ही सगळी परीक्षा होती, सगळी परीक्षा. भगवताने भक्ताची घेतलेली परीक्षा, सद्गुरूंनी शिष्याची घेतलेली परीक्षा. ही परीक्षा होती. कधी कधी चिडचिड करायची, अरे हे काय मला खायला आणलं तू, याच्यापेक्षा चांगलं मिळालं नाही का, अरे थोडं गोड गोड आण, मला एक खावंसं वाटतं. शरीराला त्रास होत होता, त्यांनाही त्याला खावंसं वाटत होतं. बिचारा पुन्हा संदीपक पुन्हा जायचं, पुन्हा भिक्षा मागून आणायचं, कोणाला गोडधोड मागून सद्गुरूंना खायला घालायचं. सगळी गुरुची सेवा केली सगळं. आणि संदीपक काय म्हणतो सद्गुरूंना, सद्गुरू तुमची सेवा हेच माझं परम कर्तव्य आहे, हाच माझा स्वर्ग आहे. तुम्ही आंधळे असाल तर मी पण आंधळा होईल. बघा मेरे तो गिरधर गोपाल, मीराबाईने सांगितलेलं आहे ना, कशी दृढ श्रद्धा कशी असतात. एक तत्वनाम दृढ धरी माना, हरिती करुणा येईल तुझी रे. एक तत्वनाम, दृढ विश्वास, सद्गुरू तुम्हीच माझे सगळे आहात, तुमची सेवा हे सगळं काही आहे. तुम्ही जर आंधळे असाल मी पण आंधळा होईल. तुमच्या अंगाला जर फोडं झाले असतील, माझ्या अंगाला फोडं होती. ज्या आत्मा तुम्हाला होती त्या माझ्या अंगाला होती. असं एक रूप म्हणून सद्गुरूशी, अर्थात भक्ताचं परमेश्वराशी, शिष्याचं सद्गुरूशी, ही शेवटची मुक्ती आला होता. सायुज्यता ही मुक्ती आली की झाला सगळं झालं. संदीपक म्हणतो सद्गुरू तुम्ही ज्या अवस्थेत आहात तुम्ही आंधळ्या, मी पण आंधळा. जे दुःख तुम्हाला ते माझं दुःख, त्याच्यामुळे तुम्ही याची काळजी करू नका. मी पूर्ण तुमची सेवा केली, पूर्ण सेवा केली. असा शिष्य संपूर्ण ब्रह्मांडात पुढे पाहायला मिळत नाही. कीर्ती ब्रह्मांडात गेली, ब्रह्मा विष्णू महेश सगळीकडे कीर्ती गेली, महेशापर्यंत कीर्ती गेली, शंकरापर्यंत. असा शिष्य कोण आहे पृथ्वीवर एवढा महान, त्यांनी उत्तंग निर्माण केलं. पुन्हा परीक्षा घ्यायला, हे सगळे कथा काय सुंदर. पुन्हा परीक्षा घ्यायला आली, पृथ्वीवर आले, आपल्या सद्गुरूंची सेवा सुरू होती. संदीपक करत होता बिचारा, सद्गुरू बसले.
वर देण्यासाठी आहे. बोल तुला काय हवा? सदैव बाहेर येतो, हात जोडतो, देवा तुम्ही माझ्या दारात आले, मला फार छान वाटतं, परंतु माझ्या सत्वर्ण विचारल्याशिवाय मी तुम्हाला वर मागणार नाही. काय वर मागतो? मला माझं सगळं काही माझं ब्रह्म म्हणजे माझे सद्गुरू आहे. गेला आतमध्ये सद्गुरूंना विचारतो. सद्गुरू साक्षात महेश इथे आलेले, शंकर आलेले, ते म्हणतात मी वर माग. त्यांना मी काही मागू का वर? त्यांना तुमच्या या प्रायश्चित्त तुमचं जे पाप जे उपशमन करायचं होतं त्यासाठी काही वर मागू का? पुन्हा सद्गुरू सांगतात. बघा ते स्वतःचा कर्मभोग स्वतःच भोगत असतात. अरे नाही नाही नाही, बिलकुल त्यांना मी वर मागायचं नाही आणि माझा कर्मभोग मला भोगू दे. त्याच्या उपशमनासाठी त्यांना काही बिलकुल मागायचं नाही. माझा भोग मी भोगतो. सद्गुरू स्वतःचा कधी दुसऱ्याकडे भोगत नाही, कारण सद्गुरू जा त्यांना परतून लाव. लगेच सदैव बाहेर आला, नमस्कार केला. सद्गुरूंनी सांगितलं की नाही कुठलाही होतो. शंकर म्हणतात भक्ता मी प्रसन्न आहे, तुझ्यासारखा शिष्य पूर्ण प्रमाण टाकला. आणि गेले संपूर्ण देवलोकात सांगितलं अरे असा शिष्य आहे तो तुम्ही बोल. विष्णूंना सांगितलं. विष्णूंनाही ऐकून आश्चर्य वाटलं, कोण एवढा महान शिष्य आहे? संपूर्ण ब्रह्मांडामध्ये विष्णू आले पुन्हा पृथ्वीवर आणि आले त्यांच्या आश्रमात. तिथे सेवा करत होता गुरुजी आपली. विष्णू आले, संदीपकाला माहीत झालं. गेला संदीपक, नमस्कार केला. देवा तुम्ही कसे काय माझ्या दारी आले? विष्णू सांगतात अरे तुझी गुरुसेवा होते, तुझ्यावर तृप्त झालं, प्रसन्न झालं. तुला काय वर मागायचं आहे, जे हवं होतं सगळं माग केलं, सगळं दिलं मी तुला. पण संदीपक पुन्हा म्हणतो त्यांना देवा माझं ब्रह्म माझे परमेश्वर माझे सद्गुरूच आहे आणि मला कुठलाही वर नको आहे. तुम्ही मला बळजबरीने कशाला वर देता? मला नको आहे काही. अरे माग मी आलो आहे त्रिभुवनाचा एवढा मुख्य तुझ्याकडे आलो आहे, माग काहीतरी. मग संदीपक म्हणतो ठीक आहे, जर द्यायचं असेल तर एवढंच द्या की माझी गुरुभक्ती अशीच असावी आणि माझ्या हातून गुरुसेवा सदैव अशीच करावी. पण एवढंच शिष्याने मागितलं. तथा प्रसन्न झाले विष्णू भगवंत आणि वैकुंठधामी निघून. आणि वैकुंठधामी निघण्याच्या आधी त्यांना सांगितलं तुझ्यासारखा शिष्य ब्रह्मांडात पुढे नाही. सगळं मिळेल तुला, कुबेर तुझ्या घरी वास करेल, सगळं ज्ञान प्राप्त होईल, तू मोक्षाला जाशील, या जन्मात वैकुंठाला जाशील, सगळं तुला प्राप्त होईल. अशीच सेवा करत राहा, अशीच गुरुभक्ती राहू. आणि विष्णू वैकुंठात निघून. संदीपक आतमध्ये येऊन बघतो, गुरुची सेवा करायला लागला. काही दिवसांमध्ये सगळ्या गुरुंचं ज्या काही पीडा होत्या अंगावर अतिशय गोड झाले, ते जे काही झालं सगळं ठीक झालं. गुरु पुन्हा सोन्यासारखा देह झाला गुरुचा आणि गुरुच्या सोबत संदीपकाचा सुद्धा सोन्यासारखा देह. आणि वेद धर्म हे परमेश्वराचंच नाव. साक्षात परमेश्वराने शिष्याची परीक्षा घेतली, गुरुने शिष्याची. साक्षात परमेश्वराने भक्ताची परीक्षा घेतली होती. त्या परीक्षेत भक्त पास झाला. वेद धर्माने सगळं ज्ञान संदीपकाला दिलं. संदीपक त्याच जन्मात वैकुंठवासाने दृढ विश्वास श्रद्धा गुरुच्या खाली अशीच असल्यास या जन्मात सगळं राहील. आणि म्हणून सद्गुरू आपल्या जीवनाचं सगळ्यात महत्वाचं तत्व आहे. परंतु सद्गुरू कोणी असो, कुठेही असो, कुठल्याही रूपात असो, सद्गुरू मिळेल अशी आशा करा, अशी इच्छा करा. बरोबर सद्गुरू तुम्हाला मिळेल. कारण की सद्गुरूचा सुद्धा शोध असतो चांगल्या शिष्य. जशी आपल्याला त्यांची गरज असते सद्गुरू सुद्धा गरज असते. रामकृष्ण परमहंसाला विवेकानंद मिळाला आणि मग सगळं सोडत सोडलं. द्रोणाचार्यांचा शिष्य एकलव्य प्रत्यक्ष शिष्य नव्हता, परंतु त्याची पूजा मनोमन त्यांनी केली आणि त्यांनी मागितल्यावर अभ्यास दाखवून असे शिष्य होणे कठीण. परंतु प्रयत्न तर आपण या अवस्थेला पोहोचू शकतो. आणि हा प्रयत्न कसा करायचा याची दिव्य दृष्टी आपल्याला सद्गुरूकडून. सद्गुरू जीवनात आल्यानंतर जीवन जगण्याचं उद्दिष्ट आपल्याला समजतं. गोंधळलेल्या अवस्थेतून आपण बाहेर येतो.
आपल्या हातून सत्कर्मच घडतात, मनाला शक्ती मिळते आणि संपूर्ण जीवनाचं सोडवं. म्हणून सद्गुरु जीवनात आवश्यक आहे. आणि मग गुरुची कृपा केल्यानंतर परमेश्वरापेक्षाही महान अशी गुरु कृपा असते. आणि म्हणून जो गुरु कृपा करे कोटिक पाप कटत पद चिन्ह. कोटी कोटी पाप एका क्षणात जळून. गुरु की महिमा हरि को भारी. गुरुची महिमा परमेश्वरापेक्षाही महान आहे. गुरु की महिमा हरि को भारी. वेद पुराण सब ही विचारी. ब्रह्मा व्यास रचे पद चिन्ह. बस गुरुचं नामस्मरण करा, सगळं नामस्मरण. जो गुरु कृपा करे कोटिक पाप कटत पद चिन्ह. जो गुरु कृपा करे. आणि म्हणून सद्गुरूची घटक लगन जी मीराबाईला लागली, त्या पदाने आजच्या कार्यक्रमाचा शेवट करू. मीराबाई काय म्हणते? सध्या मीराबाई बाबा काय पद दिले, सगळं ज्ञान देव. ते सगळे 17 रुपये पद लिहितात, खरोखर प्रति अमृत. आणि म्हणून मीराबाई म्हणते, मोहे लागी लटक गुरु चरण की. मोहे लागी लटक गुरु चरण की. चरण बिना मोहि कछु नाही भावे. चरण बिना मोहि कछु नाही भावे. झूठी माया सपनन की. मोहे लागी लटक गुरु चरण की. भवसागर सब सूख गयो है. भवसागर सब सूख गयो है. फिक्र नहीं मोहे तरन की. मोहे लागी लटक गुरु चरण की. मोहे लागी लटक गुरु चरण की. मीरा कहे प्रभु गिरधर नागर. उलट भई मोरे नयन की. उलट भई मोरे नयन की. मोहे लागी लटक गुरु चरण की. चरण बिना मोहि कछु नहीं भावे. झूठी माया सब सपनन की. मोहे लागी लटक गुरु चरण की. मोहे लागी लटक. मोहे लागी लटक. मोहे लागी लटक गुरु चरण की. सद्गुरूंचं जे विचार, जे काही प्राप्त झालं ते आपल्याकडून ठेवलं, आपल्याला आवडलं अशी आशा. आणि मला खरोखर अतिशय आनंद होतो आहे सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणी आलेले बसून आपल्याला काही चांगल्या गोष्टी सांगणार आहे. ते मित्र प्रकाश कांबळे यांनी घडवल्यानंतर मला अतिशय आनंद होतो आहे. तुमच्या सगळ्यांवर सद्गुरूंची कृपा सदैव आहे. कारण तुम्ही खरे शिष्य आहात आणि सगळ्यांना मोक्षपद या जन्मी प्राप्त होईल अशी प्रार्थना करतो.
येत असेल ते माहिती आता विश्वास चंद्र